नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. स्वागत 2026 या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 2025 संपलं सुद्धा आणि आपण सगळेजण आता 2026 मध्ये येऊन पोहोचतोय. आज शेवटचा दिवस आहे आपल्या 2025 या वर्षाचा. आणि ज्या वेळेला आपण मागोवा घेतो गेल्या वर्षाचा, आपण काय चांगलं केलं, काय वाईट झालं आपल्या बाबतीमध्ये, आणि आता पुढच्या 2026 मध्ये आपल्याला सगळ्यांनाच अपेक्षा असते की आपल्या बाबतीत खूप काही छान व्हावं. आणि त्यानिमित्तानं आपण काही संकल्प करतो, नवीन नवीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी आपण वर्षाच्या या समाप्तीच्या वेळेला खरं तर सगळेजण करत असतो. आनंदोत्सव असतो आपल्या सगळ्यांसाठी. आणि हे सगळं करत असताना आपलं लक्ष असतं ते आपल्या भविष्याकडे. मी थोड्याशा वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपली चर्चा घडवून आणणार आहे. आणि खरं तर आपला जो मनुष्य जन्म आहे, ज्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना खरेच खूप प्रश्न असतात. माणसाचा जन्म कसा होतो, का होतो, त्याच्या पाठीमागं काही कारणं असतात का, त्याच्या पाठीमागं वेगळं काही सायन्स आहे का, काही शास्त्र आहे का, अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला सगळ्यांनाच जाणून घ्यायला खरंच खूप आवडतील. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आज आमंत्रित केलं आहे स्पिरिच्युअल मेंटर डॉक्टर शिबानी कासुल्ला यांना. आपल्यासोबत आहेत. शिबानी, तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्ते. डॉक्टर शिबानी यांना स्पिरिच्युअल मेंटर म्हणून ओळखलं जातं. आणि नुसतं भारतातच नाही तर भारताबाहेर देखील त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात. आता स्पिरिच्युअल मेंटर म्हणजे नक्की कशा पद्धतीचं काम त्या करतात, हे सगळं आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामुळेच आपण जास्त वेळ न घालवता मला वाटतं की आपल्या मनातले जे प्रश्न आहेत, आणि कदाचित तुमच्याही मनामध्ये सगळ्यांच्या ते प्रश्न असतील, ते आपण मॅडमना विचारण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा शिबानी, तुमचं खूप मनापासून स्वागत. खरं तर आजचा जो विषय आहे, का झाला माझा जन्म, खरं तर उत्सुकता मला सुद्धा आहे की याच्या पाठीमागे नेमकं काय सायन्स असेल किंवा शास्त्र आपलं काय सांगतं. पण सगळ्यात महत्त्वाचा एक भाग की माणसाचा जन्म हा जो असतो, हा योगायोग असतो की आपण असं म्हटलं जातं ना की 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो असं म्हटलं जातं. तर हे नक्की काय असतं? माणसाचा जन्म का झाला माझा जन्म, हाच खरं तर पहिला प्रश्न विचारायला पाहिजे. नमस्ते सगळ्यांना. आणि हा असा टॉपिक तुम्ही निवडणंच ॲक्च्युली खूप चॅलेंजिंग आहे. आणि खूप जास्ती प्रश्न लोकांचे जे आहेत त्याला उत्तरं मिळू शकतात ह्याच्यातनं. तर माझा आता तुझा जो प्रश्न होता की योगायोग आहे की तर डेफिनेटली योगायोग जुळून येतो जेव्हा एक आत्मा चूज करतो की आता मला ह्या टाइम अँड स्पेसमध्ये जन्म घ्यायचा आहे. पण आपला जन्म हा एक आपल्या आयुष्याचा, म्हणजे जेव्हा जन्म घेतो तो एक आपल्या ह्या फिजिकल बॉडीचा नाही, पण आपल्या आत्म्याचा पुढचा अध्याय हा कंटिन्यू होतो. पुढचा चॅप्टर कंटिन्युएशन असतं जोपर्यंत पुस्तक संपत नाही. पण आता आपलं म्हणजे आपण जन्माला येणार हे आधीच ठरतं की म्हणजे त्याच्या पाठीमागचं मला कारण जाणून घ्यायला आवडेल की हे सगळं आधीच ठरतं का जन्मानंतर सगळं ठरतं? सो डेफिनेटली हे सगळं आधी प्री प्लॅन्ड असतं आणि हे आपणच प्लॅन करतो. नॉट ॲज आत्ता आपण जे फिजिकल बॉडी म्हणून नाही, ॲज अ सोल. म्हणजे जन्माच्या आधी आपल्याला, म्हणजे आपण म्हणतो ना, ह्या गर्भाशयातून दुसऱ्या गर्भाशयात येण्याच्या मधला जो काळ असतो, जी जर्नी असते, जी यात्रा असते, त्याच्यात हे सगळं ठरतं. आणि ते दाखवलं जातं. आणि आपणच आपल्या आयुष्यातले जे काय सिच्युएशन्स आहेत, आपले आई वडील कोण असणार, आपले सिबलिंग्स कोण असणार, आपले मित्र, शत्रू, नेबर्स, आपल्या लाईफमधले काय सिच्युएशन्स आपल्याला फेस करायचे आहेत, चांगले, वाईट, न्यूट्रल, जे काय असतील ते सगळे आपले आपणच ठरवतो. बापरे.
आणखीन एक याच्यामध्ये ना की आपण बघा म्हणजे साधं कोणाशी भांडण होतं किंवा कोणाशी वाद होतं तर आपण लगेच म्हणतो की हे पाप आहे आणि हे तुला भोगायला लागणार. त्यामुळे अनेकदा असंही होतं की पाप पुण्याचा प्रभाव जन्मावरती असतो का माणसाच्या, कारण आपण सातत्याने बघतो तू पाप केलंयस तू पुढच्या जन्मी हे होशील, तू पुण्य केलंयस तर पुढच्या जन्मी तू हे होशील. किंवा अनेक जन्माला आलेली जी लोक असतात त्यांना पण म्हणतो की तुझ्या बाबतीत हे होतंय ना तर काहीतरी मागच्या जन्मीचं पाप आहे बरं का हे सगळं जे तुला आता भोगायला लागतंय वगैरे. तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात म्हणजे अर्थात आपण जे ऐकतो तेच मी विचारतोय तुम्हाला, तर ह्याच्या पाठीमागे खरंच पाप पुण्याचा भाग असतो. सी पाप पुण्य इज बिकमिंग जजमेंटल. ओके. म्हणजे आपण म्हणतो अरे तू हे असं करतोय हे पाप आहे किंवा हे पुण्य आहे किंवा व्हॉट एव्हर यू नो, पण हु आर यू टू जज. अच्छा. कदाचित हे तुमच्या लाईफमध्ये असंच व्हायचं असेल हे तुम्हीच चूज केलेलं आहे. मग त्या क्षणाला जाऊन काय होतं, आपण आपल्या मेंदूवरती सोशल कंडिशनिंग झालेलं असतं. बर. म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले आई वडील, टीचर्स, फ्रेंड्स, नातेवाईक, सिच्युएशन्स आयुष्यातले हे आपल्याला घडवतात त्या लाईफसाठी. त्यामुळे आपण जे ॲक्च्युली कशासाठी जन्माला आलेलो आहे तेच आपण नेमकं विसरतो. बर. कारण उगाचच जन्माला येत नाही ना, हो. चला जाऊन येऊया पृथ्वीवरती जरा असं नसतं. इट इज तुमचं काहीतरी बॅगेज आहे, काहीतरी अनफिनिश्ड आहे एवढ्या साऱ्या लाईफ टाइम्सचं, ते तुम्ही इथे फिनिश करायला येता, त्याला तुम्ही एक पूर्णविराम द्यायला येता. आणि नेमकं तेच आपण विसरतो आणि मग ह्याच्यात गुड बॅड, ब्लॅक अँड व्हाईट, गुड ब्युटिफुल अगली ह्याच्यात सगळ्यात आपण अडकतो. पाप पुण्य अँड ऑल दॅट. बरं. पण मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण त्याला कुठल्या अँगलने घेतलं पाहिजे, म्हणजे आपण जे आलेलो आहोत तो आपला जन्म म्हणजे एक पद्धतीची शिक्षा आहे, कमी शिकण्यासाठी आलोय म्हणायचं. डेफिनेटली शिक्षा हे कधीच नसते, कारण आपणच हे चूज केलेलं आहे ना, ही लाईफ आपली आपणच चूज केली. तर शिक्षा डेफिनेटली नाहीये, हे डेफिनेटली आपण काहीतरी शिकायलाच आलेलो आहे. वी हॅव कम टू लर्न समथिंग अँड मूव्ह अहेड. सो अशी जेव्हा सिच्युएशन येते प्रशांत, तेव्हा डेफिनेटली त्यातनं बोध घ्यायचा की काय मी ह्याच्यात शिकण्यासारखं, मला काय सांगतंय युनिव्हर्स, बर, किंवा मला काय ऍक्च्युली सांगतंय हे आपल्याला त्यातनं घ्यायचंय. पण आपण ह्याच्यात यु नो वी गेट इन टू डिफरंट थिंग्स. जजमेंटल झोन मध्ये जातो आपण. आयदर आपण स्वतःला दोष देतो नाही तर दुसऱ्याला दोष देतो सिच्युएशन साठी. ते न करता जस्ट काम युअर माइंड, सिट आणि बघा की काय ह्याच्यातनं काय शिकू, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, माझं माइंड काम होईल, मला पुढे काय करायचं ह्याची दिशा मिळेल. ते महत्त्वाचं. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या बाबतीमध्ये तू मी आपण म्हणजे कोणीही असेल सगळेच जण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असतो. म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते की माझ्या पत्रिकेत काय सांग, माझा कुठला ग्रह उंचीचा आहे, कुठला ग्रह नीचेचा आहे, भले त्यातलं काय कळो न कळो, म्हणजे समोरचा आपल्याला जे काही सांगतोय ते आपल्या साठीचं आहे, आपल्या योग्यतेचं आहे का काहीतरी भरकटवतोय आपल्याला, हे सगळं जाणून न घेता तो एक बाब असते बघा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. तर ग्रह अंक असतील, न्युमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, कार्ड्स आहेत ज्याला आपण टॅरो म्हणतो, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, हे ज्या वेळेला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला खरंच आपल्या आयुष्याला दिशा मिळते. दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन. कारण कसं आहे ना, मी स्वतः एक ज्योतिषी आहे आणि डेफिनेटली तुम्हालाच विचारतोय कॉन्ट्राडिक्टरी बोलणार नाही, कारण सगळेच बघतायत. सो द थिंग इज ज्योतिष म्हणा किंवा अंकशास्त्र म्हणा, टॅरो कार्ड रिडिंग म्हणा, हे जे आहे ना हे तुमच्या जन्मानंतर हो अर्थात तुमच्या काय आहे ते, पण ऍक्च्युअल गायडन्स जे असतं ना ते आत असतं. बर. ते शोधणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधी काय झालं होतं की मी जन्म घेतला आणि मी जन्म घेतल्यानंतरच माझी पत्रिका बनली ना. बरोबर. सो आय एम सपोज टू ऍक्च्युली आधी काय झालं म्हणून माझा जन्म झाला हे शोधणं जास्ती महत्वाचं आहे. आणि आय थिंक 2026 मध्ये सगळ्यांनी हे नक्कीच ह्याच्या मागे लागावं की माझा जन्म का झालेला आहे, तो पत्रिकेच्या आधी काय होतं ते फाइंड आउट करा. पण हा पत्रिका म्हणा, टॅरो म्हणा, जे काय आहेत जेन्युइन लोक जे काय
करतायत, बघतायत, ज्यांच्याकडे तुम्ही जाता, इट इज अ गाईडलाईन. पण जसं तुम्ही आता म्हटलं की हे याचा वेध घ्या किंवा हे शोधा, तर हे शोधता येतं डेफिनेटली शोधता येतं. कसं? सगळ्यात पहिलं, आता हे खूप मोठं, इट्स नॉट डिफिकल्ट ऑल्सो, पण तुम्हाला तो मार्ग मिळायला पाहिजे. तुम्हाला कॉलिंग असायला, मेन म्हणजे इच्छा असायला पाहिजे. एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ इच्छा. ती इच्छा असेल तर आपण जाऊन पुढे शोधणार की बाबा मी कसं शोधू की मी जन्म व्हायच्या आधी माझा काय होतं त्या जर्नीमध्ये, ह्या वूम पासून ते त्या वूम पर्यंतच्या जर्नीमध्ये मी काय काय चूज केलं माझ्या लाईफमध्ये आणि मी जन्माला आलोय. सो ही गंमत आहे की नाही, किती मस्त. इट विल बी सो गुड, इन्साइटफुल, की तुम्हाला जर कळलं की काय घडलं आधी की मी जन्म घ्यायचं ठरवलं. यु नो, मग तुमचे रिलेशनशिप्स असो, तुमचं फायनान्स असो, तुमचं करिअरमध्ये अडथळे असो, किंवा एनिथिंग फॉर दॅट मॅटर, तुमची मेंटल कंडिशन असो, काहीही असो, त्याच्यात तुम्हाला फायदाच होणार ना, कारण त्या सिच्युएशन्स तुम्ही चूज केल्यात ना. बरोबर. पण आता याच्यातला जो महत्वाचा मुद्दा असतो, म्हणजे आता मी सरसकट सगळ्यांना दोष देत नाही किंवा भविष्य जाणून घेणं किंवा त्या संदर्भात माहिती करून घेणं हे चुकीचं आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवणारे आपण कोण? तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे किंवा व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे, आपण असं म्हणूया. पण मग ही गरज आहे की पण मग याला आपण जागरूकता पण म्हणू शकतो, नेमकं म्हणायचं काय आपण? ही सी, जर आत्ताच्या पिढीला आपण बघितलं आणि आपण ज्या काळातनं आता आपण चाललोय, आपण एवढा मोठा करोना फेस केलं, पॅन्डेमिक फेस केलं, त्यातनं जे आपण तरुण निघालो, तर डेफिनेटली ही गरजच आहे. एक आपली जी लाईफस्टाईल आहे ना, जी आता ही नॉर्मल चाललेली, की चलो रोज सुबह उठने का, राशि भविष्य देखने का, या वॉट एवर, नो, गो टू सच पीपल, ठीक है, इट इज गुड, यू शुड डू इट, आय एम नॉट अगेन्स्ट इट, पण टेक इट एज अ गाईडलाईन. दॅट इज अ गुड गाईडलाईन, की चलो आता ह्या महिन्यात काय होणार आहे, जेन्युअनली गो. बाकीचं जे असतं ते सगळं इट इज जेनरिक ना केलेलं असतं. आणि आता तर मी बघते की सडनली एक रोबोट असा येतो आणि भगवा घालून, यु नो, विथ अ टिक्का अँड ऑल, अरे हम आपका राशि भविष्य बताएंगे. कम ऑन या, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल डेफिनेटली. एवढे चांगले ज्योतिष आपल्याकडे, एवढे चांगले सगळे टॅरो कार्ड, बरेच गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ लोक आहेत आपल्याकडे, माणसं आहेत. गो टू दॅट, मशीन्स कान डू दॅट. AI सारख्या जगामध्ये आपण वावरतोय आणि आपण कसं बिलीव्ह करायचं ना, कारण आज जेव्हा आपण ते रील्स ओपन करतो तेव्हा सडनली अनेक पद्धतीचे ॲस्ट्रॉलॉजर्स समोर येतात किंवा अनेक पद्धतीच्या कंपन्या आता तयार झालेल्या आहेत, त्यांनी वेगवेगळी नावं घेतलेली आहेत या स्वरूपातली. तर जे आधुनिकतेला मानणारे आहेत, तंत्रज्ञानाला मानणारी जी लोक आहेत, त्यांनी कशा पद्धतीचा विश्वास ठेवायचा? कारण आत्ताची जी पिढी आहे ती पिढी फार क्युरियस आहे या सगळ्याच्या बाबतीमध्ये, आणि ते शास्त्रावरती विश्वास ठेवणारे, म्हणजे सायन्सवरती किंवा आत्ताच्या तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवणारी ही सगळी मंडळी आहेत. तर त्यांना आपण कसं समजावणार आहोत की हे टेक्निकल आहे किंवा हे याच्यात काही तथ्य नाही आहे वगैरे? सायन्स इज द सन. सायन्स हा मुलगा आहे आणि आपलं हे जे अकल्ट जे आपण म्हणतो किंवा स्पिरिच्युअलिटी जे आपण म्हणतो, जिथपर्यंत सायन्स पोचू शकत नाही, हे आजोबा आहेत, हे ग्रेट ग्रँडफादर आहेत. सो सायन्स जोपर्यंत तिथे पोचेल त्याला खूप, आय डोंट नो वेदर पोचू पण शकतं ते, कारण एवढं फॅदमिक, म्हणजे त्या खोलापर्यंत जाऊच शकत नाही सायन्स. सो आत्ताच्या पिढीला खूप क्युरियस आहेत. माझ्याकडे पण एवढी क्युरिओसिटीनी मुलं येतात ना, वैसा होता है वैसा होता है, पण जाणून घेण्याची त्यांना इच्छा आहे. मी म्हटलं ना, क्युरिओसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यावेळेस त्यांना राईट फूड फॉर सोल, न्यूट्रिशन बॉडीला देतो, त्या सोलला राईट न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे, राईट मार्ग दाखवणं गरजेचं आहे. सो आय थिंक द बेस्ट थिंग फॉर 2026, वॉट आपण म्हणा किंवा आत्ताची पिढी म्हणा, दे शुड स्टार्ट गेटिंग मोर इनसाइड रादर दॅन प्रेडिक्शन्स आणि हे ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे पळण्यापेक्षा पहिली स्टेप आहे, स्टार्ट टू फाइंड युअर ओन सेल्फ. स्वतःला शोधा, स्वतःच्या आतल्या दरीमध्ये, खोलामध्ये जा. तिथपर्यंत जेव्हा तुम्ही जायला लागाल ना,
तेव्हा ऑटोमॅटिकली गायडन्स सुरू होतं. आणि ते गायडन्स जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा मग ह्या प्रेडिक्शन्स आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्याच नसतात. नक्कीच. खरं तर एक छोट्याशा विश्रांतीची वेळ होतीये. स्वागत 2026 हा कार्यक्रम करत असताना हा एक महत्त्वपूर्ण विषय आम्हाला सुचला आणि त्याच्यावरती जाणून घेण्यासंदर्भामध्ये आम्ही विचार करायला सुरुवात केली. खरं तर माणसाचा जन्म, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी, त्याच्या पाठीमागं असणारं सायन्स, त्याच्या पाठीमागं असणारं अध्यात्म, या सगळ्या गोष्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना उत्सुकता आपली ताणली जाते म्हणा, किंवा प्रत्येकाला स्वतःच्या जन्माबद्दल नेहमीच क्युरियोसिटी असते. मी आज, माझी उंची एवढी आहे, माझी उंची तेवढी आहे, मी असा दिसतो, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी आणखीन बऱ्याच या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, आणि किंवा अन्य काही गोष्टी, समस्या, अडचणी, या सगळ्यांनी आपण ग्रासलेले असतो. त्याच्या पाठीमागे नक्की काय असतं हे जाणून घेण्यासंदर्भात आपल्याला नेहमीच उत्सुकता असते, आणि ती उत्सुकता काही प्रमाणात का होईना आपली शमवावी आणि एक दिशा आपल्या विचारांना द्यावी, या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम घेतला आणि आपण डॉक्टर शिवानींना ऐकतोय. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ह्याच्यातून एक चांगला काहीतरी मार्ग निश्चितपणाने मिळू शकेल. अजूनही काही प्रश्न आहेत माझ्या डोक्यामध्ये, ते मॅडमना विचारायचे आहेत. प्रेडिक्शन्सबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात, पण प्रेडिक्शन्स ज्या आपण, अनेक जण प्रेडिक्शन्स करतात, भविष्यवेत्ते करतात, न्यूमरोलॉजिस्ट करतात, टॅरो कार्ड रिडिंगवाले सुद्धा भविष्य सांगतात, किंवा पुढे काय घडणार याची एक कल्पना साधारणतः ते देतात. पण मग ते वापरायचं कसं आपण? म्हणजे आता मला समजा, मला सांगितलं की पुढचं वर्ष तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, तर मी आत्ता काय करू? म्हणजे मला बऱ्याच वेळा ते कन्फ्युजन होतं की 2026 चांगलं नाही आहे, 2027 पण चांगलं नाही आहे. पण मग त्यावेळेला मी एकतर घाबरतो, तरी भीती येते मनामध्ये, आणि किंवा अन्य काहीतरी होतं, माणूस फ्रस्ट्रेटेड होतो म्हणा, किंवा मग तो एवढा कन्फ्यूज होतो की तो चिडचिड करायला लागतो, आणि मग सगळं पुन्हा त्याचे ते वाद वगैरे सुरू होतात. तर नक्की काय करायला हवं? प्रेडिक्शन्स म्हटल्यानंतर दोन गोष्टी लक्षात येतात. एक तर आपला आत्मविश्वास, म्हणजे आपला कॉन्फिडन्स, बरोबर, आणि दुसरी गोष्ट आहे ते फिअर. या दोन गोष्टी येतात. सो आपल्याला प्रेडिक्शन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी की पुढे काय होणार फ्युचरमध्ये हे जाणून घेण्याची गरज कधी पडते? जेव्हा आपला स्वतःचा आत्मविश्वास कमी पडतो. यू आर नॉट कॉन्फिडेंट अबाउट एनिथिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती असते, काय घडणार. क्युरिओसिटी असते, पण भीती पण असते ना. सो मला असं वाटतं की आत्मविश्वास आपला बळकट होण्यासाठी, ॲज आय सेड, रीच युअर कोर. वन्स यू रीच युअर कोर, मग तुम्ही जा प्रेडिक्शन्स करून घ्यायला. इट्स अ गुड थिंग, कारण मग एक व्यवस्थित गाईडलाईन तुम्हाला मिळते. घ्या तुम्ही प्रेडिक्शन्स. आणि एक जेव्हा स्वतःच्या कोरला तुम्ही कनेक्ट होता, स्वतःच्या त्या जन्माच्या आधीच्या प्रवासाला, च्या पूर्ण स्टोरीला तुम्ही कनेक्ट होता, त्यावेळेस तुम्हाला तिथून बोध मिळतात की ओके, ही सिच्युएशन अशी होणार आहे माझ्या लाईफमध्ये, म्हणजे ॲक्सिडेंट होणार आहे, मग तो ट्रकनी होणार आहे का सायकलनी होणार आहे. मग तेवढी कुठून तरी तुम्हाला एक ती इन्स्पिरेशन किंवा एक दैवी गायडन्स तुम्हाला येतं. आणि मग ओके, प्रेडिक्शन्स तुम्ही घेऊ शकता, पण मग तितकी गरजही पडत नाही. हा अनुभव आहे. हायर सेल्फ म्हटला जातो, तो जो आवाज आहे, तो आवाज कसा ऐकायचा? कारण नेहमी असं म्हटलं ना की तो आत्म्याचा आवाज म्हणू आपण, असंही त्याला म्हणू शकू. तो आवाज ऐकायचा कसा त्याच्याशी आपण जाणून घ्यायचं ते सगळं? जिथे लाईफमधलं कम्प्लीट कन्फ्युजन संपतं, शांत होतो आपण, तिथे हायर सेल्फचा आवाज सुरू होतो. येस. सो जेव्हा हायर सेल्फ येतं ना आपल्या स्पेसमध्ये, तेव्हा कम्प्लिटली मग तिथे प्रश्नच उरत नाहीत की खरंच का, नक्की असंच होणार की नाही. म्हणजे देर इज नो डाऊट इन लाईफ. सो दॅट इज हायर सेल्फ. पण मग ही जी काही सगळी उत्तरं असतात, म्हणजे कुठल्याही समस्या अडचणींनी आपलं सगळं आयुष्यच समस्या आणि अडचणींनी ग्रासलेलं आहे, आणि ते काही कोणाला चुकत नाही. म्हणजे मग अगदी मला असं वाटतं की अगदी अंबानी अदानी असतील, त्यांना पण समस्या अडचणी आहेत, आणि अगदी तळागाळात राहणारा आहे त्यांना पण समस्या अडचणी आहेत. ते कोणाला चुकलं नाही. पण मग हे कुठे शोधायचं? त्याची उत्तरं जी आहेत ती बाहेरच्या जगामध्ये असतात की ती आपल्या आत असतात?
सगळी उत्तरं आतमध्ये असतात. बर. गायडन्स आपल्याला बाहेरनं घेता येतो. उत्तरं ॲक्च्युली आतच असतात सगळी, आणि त्याच अनुषंगाने शोध घेतला ना तर ती सापडतात. बर. आणखीन एक ना मला नेहमी या सगळ्या संदर्भातला प्रश्न पडतो. सगळेजण म्हणतात बघा, मी मगाशी पण तुम्हाला विचारलं की मागचा जन्म, तू मागच्या जन्मी असा होतास, मागच्या जन्मी तसा होतास, किंवा काही जण आत्म्याच्या आठवणी सांगतात, काही भूतप्रेत हे सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे की पूर्वीच्या काळी होतं बघा, त्या म्हणजे इस्पेशली ग्रामीण भागामध्ये वाडीमध्ये भूत आहे किंवा त्या तिकडे गेल्यानंतर त्या स्पेसमध्ये भूत आहे, तिकडे जाऊ नका, किंवा अमावास्येला तिकडे जाऊ नका वगैरे समथिंग लाईक. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आज 2021मध्ये किंवा आपण आता 21व्या शतकाकडे आणि आता 2026मध्ये आपण चाललेलो आहोत, या सगळीकडे माणसाने विश्वास ठेवायचा, ते खरं असतं? नक्की काय असतं? काय आहे ना, आमच्याकडे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना ऊर्जा, एनर्जी असं म्हणतो. फक्त आता त्याला आपण भूत, प्रेत अशी नावं दिलेली आहेत. आणि मग लहानपणापासून मी म्हणते ना सोशल कंडिशनिंग. बघ आता मी तुला म्हटलं अरे भूत आहे तर घाबरणार कोणी. मी म्हटलं ना ऊर्जा आहे तिथे, तो फरक आहे. ऊर्जा ही पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, ब्लॅक अँड व्हाईट सगळीकडे असतेच ना. यू कॅन डिनाय. एनर्जी आहे ना ती. सायन्सचा रूल आहे, एनर्जी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. हा सायन्सचा रूल आहे ना. सो ती पण एक एनर्जी आहे आणि आपल्या ऍक्सेप्टन्स वरती आहे की आपण ती किती ऍक्सेप्ट करतो. जसं देवाला पण न ऍक्सेप्ट करणारी नास्तिक लोक आहेतच की, तशी ह्या जसं ते आहे तसं हे पण आहे. पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह आहे. पण या सगळ्याकडे म्हणजे मी आता हे ऐकलंय म्हणून तुम्हाला विचारतो की अनेक जण असं म्हणतात की या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा अगदी योग्य मार्ग म्हणजे अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही जेवढं त्या गोष्टींकडे जाता किंवा तिकडे जो वळता तेवढं तुम्हाला या सगळ्यामधला ज्या काही याचा अर्थ असेल म्हणूया, किंवा या गोष्टी अनेक वेळेला कळत नाहीत आपल्याला, तर ते न कळणं हे तुम्हाला या माध्यमातून कळू शकतं असं म्हटलं जातं. ते खरं आहे? 100% अध्यात्म, अध्यात्माच्या वाटेवरूनच या गोष्टींची तुम्हाला अनुभूती मिळू शकते. कारण तुम्ही सायन्सच्या माध्यमातून जर तुम्ही गेलात, ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव घ्यायला, तर मग देअर कुड बी प्रॉब्लेम्स. कारण तुम्हाला माहिती नाही ना एखादी गोष्ट कशी कंट्रोल करायची किंवा एखाद्या गोष्टीपासून स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं. सो ते करणं फार गरजेचं. तो अध्यात्माच्या मार्गावरती जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुम्हाला ते गायडन्स येत राहतं. आणि कुठल्या तुमच्या बरोबर असणारे जी कुठली तुमची आर्मी आहे, स्पिरिच्युअल आर्मी आहे, तुमचे पूर्वज असतात, तुमचे गुरु असतात, जे असतात प्रेझेंट असू शकतात, प्रेझेंट नसू शकतात. तो ह्या ज्या सगळ्या एनर्जीज आहेत, ह्या सगळ्या एनर्जीज तुम्हाला कायम प्रोटेक्ट करत असतात. आणि त्या प्रोटेक्शनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचा बोध होऊ शकतो की येस दिस इज देअर ऑर दिस इज नॉट देअर. येस, आपण उत्तरार्धामध्ये आहोत आपल्या कार्यक्रमाच्या. मला एक महत्त्वाचा प्रश्न जाता जाता अत्यंत महत्त्वाचा वाटतो की भविष्याबद्दल जाणून घेणार जी काही लोकांची एक वृत्ती असते म्हणूया, स्वभाव असतो म्हणूया अनेकांचा. अनेकांना तर सातत्यानं ते दर 8 दिवसांनी, दर 15 दिवसांनी जसं ते चक्र बदलतं किंवा ग्रह बदलतात तसं त्यांना ते जाणून घ्यायचं असतं की नक्की काय होणार आहे आणि मी आता त्याच्यावरती काय रेमेडीज करू, मी काय उपाय करू. तर हे सगळं केलं पाहिजे का? स्वतःवरचा जो विश्वास आहे किंवा आत्मविश्वास आपण जो म्हणतो तो वाढवला पाहिजे. नक्की लोकांनी 2026मध्ये काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली अवेअरनेस स्वतःबद्दलचं वाढवणं, जागरूकता स्वतःबद्दलची वाढवणं जास्ती गरजेचं आहे. कारण त्याच्याने तुमचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स वाढणार, तो असाच नाही वाढणार. आणि स्वतःवरती रिलाय करणं जास्ती महत्त्वाचं आहे. स्वतःच्या थॉट प्रोसेसवरती विश्वास ठेवणं जास्ती महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जेनरिक ॲज अ गायडन्स तुम्ही घेऊ शकता, पण पहिला यू युअर सेल्फ आणि हे बाकीचं सगळं नंतर. सो 2026मध्ये हे मेसेज नक्कीच आहे की स्वतःवरती तुम्ही रिलाय करा,
स्वतःच्या आत डेप्थमध्ये जायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची उत्तरं तुम्हालाच मिळतील. कारण उत्तरं ही आतमध्येच आहेत. दुसरे तुमच्या गोष्टींची उत्तरं नाही देऊ शकत. ते जेनेरिक प्रेडिक्शन्स करू शकतात किंवा जेनेरिक गायडन्स नक्की देऊ शकतात. आणि मग ते उगाचच रेमेडीजच्या मागे धावण्यात काही पॉईंट नाही आहे. बेटर आस्क युअर सेल्फ, टेक गायडन्स फ्रॉम युअर सेल्फ आणि तुमच्या स्पिरिच्युअल आर्मीकडनं, अँड मूव्ह अहेड. करून तर बघा 2026 मध्ये कसा जातो हा 2026. नक्कीच, आणि मी पहिल्यांदा ते ट्राय करणार. सो थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि खूप छान असा वेळ आपला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन. तर एक नवीन विषय घेऊन आपण हा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की निश्चितपणानं लोकांना याच्यातून काहीतरी मिळालं असेल आणि 2026मध्ये एक नवा प्रयोग करण्याची संधी तुमच्यामुळे निश्चित अगदी, मिळेल. अगदी. सो थँक्यू सो मच. दत्तगुरू डॉक्टर शिबानी कासुल्ला आपल्यासोबत होत्या आणि आपला जन्म का झाला या संदर्भात आपण काही प्रेडिक्शन्स घेण्याचा प्रयत्न केला किंवा काही गाईडलाईन्स घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की येणाऱ्या ह्या संपूर्ण वर्षामध्ये आपण हा वेगळा विषय म्हणून अभ्यास करायला काहीच हरकत नाही, कारण एक ज्ञानामध्ये भर पडेल, आपल्या सगळ्यांच्याच नवी गोष्टीची माहिती होईल आणि जर त्यातून आपल्याला आपल्या जन्माचं ध्येय कळलं, उद्दिष्ट कळलं, तर मला वाटतं यशाचा जो टप्पा आहे तो फार लांब राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम बघितलात त्यासाठी अगदी मनापासून आभार. इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र.